प्रतिबिंब जनमानसांचे. नालेगाव येथे व्यवसायातील वादातून तरुणाला मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट. आदित्य शिंदे व विजय शिंदे यांचा जामीन फेटाळला, जेलची रवानगी निश्चित. अहिल्यानगर नालेगाव येथील भागीदारीतून निर्माण झालेला वाद थेट मारहाण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रकरणापर्यंत पोहोचला असून या गंभीर प्रकरणात न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत ठाम भूमिका घेत दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे आदित्य विजय शिंदे आणि विजय शिंदे यांची जेलमध्ये रवानगी अटळ मानली जात आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी नितीन कुमार भगवानराव दिपके यांनी आरोपींसोबत पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचा व्यवसाय सुरू केला होता. नालेगाव परिसरात 2024 मध्ये प्लांट उभारून दोन्ही बाजूंमध्ये 50-50% भागीदारी होते. सुरुवातीला व्यवसाय सुरळीत चालला, मात्र नंतर आर्थिक हिशोब, नफा वाटप आणि व्यवस्थापनावरून मतभेद वाढले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार 7 मार्च 2025 रोजी प्लांटवर हिशोब मागितल्यावर वाद झाला. त्यावेळी शिवीगाळ, धमक्या देत भागीदारीतून बाहेर पडण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर 29 मार्च 2025 रोजी रात्री मोटरसायकलवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच जातीय अपमान केल्याचा गंभीर आरोप FIR मध्ये नमूद आहे. या घटनेनंतर फिर्यादीने उपचार घेतले आणि पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार जामीन अर्जावर सुनावणीपूर्वी फिर्यादीला नोटीस देणे बंधनकारक असते. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने न्यायालयाने जामीन अर्ज पण अत्यंत महत्त्वाच्या कारणावरून नामंजूर केला. फिर्यादींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांनी न्यायालयात हरकती नोंदवत कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.